सुप्रभात मंडळी. माझं काम तर माझी मम्मी करून देऊन राहिलेली आहे, म्हणजे तिला जेवण करून देणं. कारण तो खूप मोठा एक मॉर्निंगचा टास्क असतो आणि त्याच्यानंतरचा सेकंड टास्क असतो हा पायी चालण्याचा. म्हणजे पायी चालण्यासाठी एवढं स्लो मोशन काऊन असतं मला हे नाही कळत. म्हणजे शाळेत तिला जायचं आहे की मला, आणि स्कूलची घाई आहे हे तिला माहिती आहे, पण तरीही ती खातेही एकदम स्लो मोशनमध्ये आणि चालतेही एकदम स्लो मोशनमध्ये. सगळी पोयम म्हणायची. कोणती पोयम म्हणशील हातीची? हाती आया हाती आया अजून झुम झुम कर हाती आया चलता फिरता हाथी आया, चलता फिरता हाती आया सूंड हिलाता हाथी आया, धून जाता हाती आया कान हिलाता हाथी आया, कान जाता हाती आया हाथी आया हाथी आया. हाती आया हाती आया. अशी म्हणशील पुन्हा. आणि मी इथे तिची उजळणी घेऊन राहिलेली आहे, कारण आज तिचे स्कूलमध्ये ओरल आहे. पण हाती हालते की नाही माहिती नाही, पण हिचं हालणं काही कमी होणार नाही. या दोघ्याही बच्चांना मी घेतलं आणि त्यांना पायी पायी मी आज स्कूलमध्ये सोडून दिलं. म्हटलं पेट्रोलची जरा बचत करून घ्या. आणि वाटेत मला माझी ही सुसुंदरी दिसली, म्हणजे ही मला कितीतरी महिन्यानंतर दिसते. घरी आले आणि आपला नाश्ता आटपवून घेतला बाबा, कारण पेट पूजा इज पण माझ्या चॅनेलनं खाणंही धड होत नाही असं वाटतं. आणि स्वयंपाकासाठी मला भेंडी आणि आंबे दोन्ही धुवायचे होते, तर त्या एकाच पाण्यात मी धुवून घेतले. वाय वेस्ट. आणि या सीझनचा हा पहिल्यांदा आमच्या घरी कच्च्या आंब्याचा रस बनणार. आता रस तर तिकडे बनत राहील, पण सर्वात आधी माझ्या मम्मीला तिकडे तिचे जे दातांसाठी जे स्टिचेस लागले होते त्यासाठी आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. म्हणून कार्टीला आणलं स्कूलमधून आणि तिलाही मस्तपैकी पॅक करून टाकलं, देऊन दिलं तिला गॉगल लावून, जेणेकरून तिलाही काही त्रास नको व्हायला बाबा. आणि इकडे मी माझ्या बहिणीला ग्राहक सेवा केंद्रामध्ये आणलं, तर सगळे मागचे पुढे चालले आहेत आणि ही बाई मागेच उभी आहे. ही कशी कशी काय कामं करेल. आणि जिथे मी आज उभी होती ना मार्केटच्या लाईनीत, तिथे बसांची निदान एवढी लाईन गेली, म्हणजे 6 ते 7 बसा निघून गेल्या, पण आम्ही बिचारे तिथे लटकून. म्हणजे मी माझ्या बहिणीला तर म्हटलं मागचे पुढे जात आहे आणि मी सुद्धा तिथेच उभी आहे. आणि सोबतच आज होता सोमवार बजार, म्हणजे आज मार्केटचा दिवस. तर म्हटलं इकडून तिकडून भाजीचं न घेता आपण मार्केटमध्येच यावं. तर इकडे फळांच्या गल्लीत न जाता मी सरळ सरळ इकडे पॉपकॉर्नच्या साईडनं गल्लीत निघाले, कारण या साईडला आपल्याला जायचं बरं राहील, इकडे गर्दी पण नाही आहे ना. आणि सर्वात आधी आपल्याला घ्यायचे आहेत कांदे आणि आलू. आता हा पांढरा कांदा मला कितीतरी महिन्यानंतर दिसत आहे, तर म्हटलं हाच घ्यावा, कारण कांद्याची चटणी म्हणजे या सीझनला खूप बरी वाटते. तसंच हे वांगे, म्हणजे वांगे मला घ्यावंच वाटत नाही, वांगे दिसले का मला कल्टी मारून घ्यावंसं वाटते, पण नाही, वांगे घ्यावं लागेल कारण घरचे. सोबतच हे काही गोबीचे पानं घेतले, जे आमच्या मोगू राजासाठी पाहिजे. आता म्हणजे हा 1, तो 2 आणि हे 3रा झोला. आता हे एवढे सगळे झोरे आम्ही घेतले, हे सगळे आम्ही नेऊ कसे हे विचार करतोय आता.